नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर करे द्रोणाचार्य एज्युकेशन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सर्वजण या काळामध्ये घरी बसून अभ्यास करतच असाल. अभ्यास करताना आपणा सर्वांना भरपूर कठीण प्रसंगाचा असा सामना करावा लागलेला आहे किंवा याच्यामध्ये भरपूर लोकांचं जे मटेरियल होतं, स्टडी मटेरियल, ते त्याच ठिकाणी राहिलेलं आहे की ज्या ठिकाणी ते अभ्यास करत होते. परंतु याच्यामुळं अभ्यास सोडून देणे हा योग्य मार्ग आहे का? तर बिलकुल नाही. कारण कालच तुम्ही पाहिलं असेल की आयोगाने एक नोटिफिकेशन टाकलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनमध्ये आयोगाने येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईनची किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा जी असेल आपली गट ब ची, त्याच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत आणि त्या परीक्षा अनुक्रमे 11 सप्टेंबरला राज्यसेवा होणार आहे, 13 सप्टेंबरला राज्यसेवा होणार आहे आणि 11 ऑक्टोबरला संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब ची परीक्षा होणार आहे. याच अनुषंगाने मित्रांनो आपल्यालाही त्या बाजूने परिपूर्ण राहावं लागणार आहे आणि याच उद्देशाने द्रोणाचार्य एज्युकेशन अकॅडमीने आपल्यापर्यंत आमचं जे मटेरियल आहे ते पोहोचवण्याचा एक मार्ग निवडलेला आहे, तो म्हणजे ऑनलाईन लेक्चर्स. याच्यामधून आपणाला प्रत्येक विषयाचं सखोल मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि त्यासाठीच आपण हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो डेमो स्वरूपाचा असणार आहे. त्याच्यामुळं जरी डेमो स्वरूपाचा असेल तरीही या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये काय करायचं आहे त्याचबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. किंवा भारतीय राज्यघटना, आजचं जे लेक्चर आहे आपलं, तर ते विशेषतः भारतीय राज्यघटना या विषयाचं असणार आहे. कारण मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचं जर आपण महत्त्व पाहिलं तर राज्यसेवेला 15 प्रश्न हे पूर्वपरीक्षेला विचारले जातात आणि संयुक्त पूर्वपरीक्षेला 10 प्रश्न विचारले जातात. म्हणजेच खूप असा महत्त्वाचा विषय आहे, आउट ऑफ मार्क्स देणारा हा विषय आहे. परंतु मित्रांनो, होतं काय, खूप मोठा राज्यघटना आहे किंवा राज्यघटनेचा आवाकासुद्धा खूप मोठा आहे. मग 10 मार्कांसाठी असेल किंवा 15 मार्कांसाठी परीक्षेला जाताना किंवा परीक्षेच्या अगोदरच्या काळामध्ये कोणत्या मुद्द्यांवरती फोकस केला पाहिजे किंवा कोणत्या मुद्द्यांवरती प्रश्न येऊ शकतो, ह्याच अनुषंगानं आजचं आपण लेक्चर बनवलेलं आहे. मित्रांनो, हे जे लेक्चर असेल तर ते राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब या 2 एक्झामसाठी राज्यघटनेच्या बाजूने, पुन्हा एकदा सांगतोय, भारतीय राज्यघटनेच्या बाजूने परीक्षाभिमुख जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती आजचं लेक्चर आपण बनवलेलं आहे. परंतु मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा मला एक सांगा तुम्हाला आवडेल किंवा सांगायची इच्छा ही आहे की परीक्षा ज्यावेळेस आपण फेस करतो त्या परीक्षेमध्ये प्रश्नांचं स्वरूप हे 3 प्रकारचं असतं. विशेषतः मी राज्यघटनेबद्दल बोलतोय. कारण असे जर तुम्ही प्रश्न ज्यावेळेस वाचता, ज्यावेळेस सोडवता, त्यावेळेस तुमचा अभ्यास हा पूर्ण एक्झामच्या अगोदर झालेला असतो. फक्त ज्यावेळेस तुम्ही एक्झाममध्ये ते फेस करता या प्रकारचे प्रश्न, त्यावेळेस तुमचं कन्फ्युजन नावाचा किंवा तुम्हाला सिली मिस्टेक नावाचा एक प्रकार घडतो. तसं सिली मिस्टेक आपल्या MPSCच्या फील्डमध्ये नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याला परिपूर्ण बनायचा प्रयत्नच करायचा आहे. कारण की एका मार्कावरून आपल्याला डायरेक्ट 1 ते 1.5 वर्ष वेट करावा लागतो. त्याच्यामुळं हे जे स्वरूप आहे ते सुरुवातीला समजून घ्या. कारण की हे तुम्हाला कोण सांगणार नाही आहे. कारण की हे सांगायचा प्रयत्न का केलेला आहे, तर मुलांचे मार्क्स जायला नको. आणि तेच तुम्ही लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे प्रश्न आहेत. पहिला आहे तो फॅक्च्युअल. आता फॅक्च्युअल म्हणजे आपण याला काय म्हणतो, वास्तविकता. म्हणजे जे आहे ते आहे. उदाहरणार्थ भारतीय राज्यघटनेबद्दल बोलायचं झालं तर आता उदाहरणार्थ आपण सांगू शकतो की मसुदा समिती, संविधान सभेची निर्मिती केल्यानंतर मसुदा समितीची स्थापना केली होती. तर आयोग तुम्हाला सरळ सरळ विचारतं की कोणत्या दिवशी स्थापना केली होती. मग ह्याचा अर्थ तुम्हाला ती तारीख माहीत पाहिजे, तो महिना माहीत पाहिजे किंवा ते वर्षही तुम्हाला माहीत पाहिजे. मग तुम्ही सांगू शकाल की 29 ऑगस्ट 1947ला काय केली होती, मसुदा समितीची स्थापना केली होती. हा झाला ह्याच्यामधला पहिला प्रकार. समजला असेल. मित्रांनो, दुसरा जो प्रकार आहे तो आहे कन्सेप्च्युअल प्रकार. म्हणजे या टाईपचे प्रश्न तुम्ही अगोदरही पाहिले असतील. उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो मी, आयोग तुम्हाला सरळ सरळ विचारतं की धर्मनिरपेक्षता या शब्दातून खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा उल्लेख होतो किंवा खालीलपैकी कोणत्या बाबींचा उल्लेख हा धर्मनिरपेक्ष या शब्दामध्ये होतो. ओके. मग आता धर्मनिरपेक्षता काय हे जर आपण फक्त पाठांतर करून गेलो तर ती कन्सेप्ट आपली क्लिअर होणार नाही आहे. त्याच्यामुळं हे कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता म्हणजे तुम्ही काय सांगू शकता की भारतामध्ये असा कोणताही अधिकृत धर्म नाही आहे किंवा भारतामध्ये कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक धर्माच्या स्वातंत्र्यापासून बंधनं घातली जाऊ शकत नाहीत. म्हणजे ही काय झाली, ह्याच्यामधली कन्सेप्ट झाली.
आणि अशा प्रकारचा हे तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न दिसलेले आहेत किंवा आगामी परीक्षेमध्ये सुद्धा दिसून येणारच आहेत. ह्यातला मित्रांनो खूप असा मुलांचा चुकणारा जो स्वरूप आहे, प्रश्नाचं स्वरूप आहे, तो प्रश्न म्हणजे कोणता असतो की एकाच प्रश्नामध्ये कन्सेप्च्युअल पण दिलेलं असतं आणि एकाच प्रश्नामध्ये फॅक्च्युअल पण दिलेलं असतं. आता तुम्ही म्हणाल की सर या प्रकारचा एखादा प्रश्न सांगा, ते पण सांगतो तुम्हाला. बघा, जे आपण वरती 2 वेगवेगळे प्रकार बघितले, ह्या दोन्हींचंच जे कॉम्बो पॅक म्हणतो आपण त्याला किंवा मिक्सिंग म्हणतो आपण, तर ते ह्या प्रश्नांमध्ये असतं. आणि मुलांना लगेच असा मोठा प्रश्न दिसला की मुलं लगेच घाबरतात, म्हणतात आपण वाचलंय किंवा नाही वाचलं. असं बिलकुलही करू नका. जर तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे तर तुम्हाला तो प्रश्न सुटायलाच पाहिजे. आणि फॅक्च्युअल तर आपण एक्झामच्या अगोदर वाचूनच जातो आणि ते पाठांतर करूनच जातो. त्याच्यामुळं उदाहरण तुम्हाला एक छोटंच देतो बघा, की धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, आताच तुम्हाला मी सांगितलं. म्हणजे आयोग 2 ते 3 विधानं तुम्हाला त्याच्याबद्दलची देईल आणि 4थं विधान देईल की धर्मनिरपेक्ष हा शब्द आपल्या प्रास्ताविकेमध्ये 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं, तुम्हाला कन्सेप्ट पण वाचायला मिळाली आणि फॅक्च्युअल गोष्टी पण वाचायला मिळाली. तर अशा प्रकारचं स्वरूप आहे. बिलकुल सर्वांनी हे स्वरूप पाहून घ्यावं आणि याच प्रकारे प्रश्नांचे विभाजन केलं पाहिजे. अभ्यास करतानाही तुम्हाला ह्याचाही फायदा होईल. दुसरं म्हणजे त्याच्याखाली मी एक मुद्दा हायलाईट केलेला आहे बघा इथं, काळजी घ्या. बरोबर आहे, सध्या कोरोना आहे आणि कोरोनामध्ये सर्वजण काळजी घेतच असतील, तरीही माझ्या बाजूने अजून मी एकदा सांगतो की सर्वांनी नक्कीच काळजी घ्या. कारण खूप कसोटीचा हा काळ आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मात करून पुढचं चांगलं जीवन सुरू करायचं आहे. परंतु मित्रांनो, काळजी घ्या ह्या शब्दाचा उल्लेख मी ह्याच्यामध्ये मुद्दाम का केलेला आहे, तर भारतीय राज्यघटना हा विषय वाचताना काही गोष्टींचे तुम्हाला पथ्य पाळावे लागतात. त्यालाच आपण म्हणतो की तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागते. मग आता हे शब्द कोणते आहेत बघा, ह्याच्यामध्ये पहिला असेल च, मात्र, केवळ, फक्त आणि किंवा. खूप आपण सोपे शब्द आहेत हे आणि दैनंदिन जीवनामध्ये हे सुद्धा आपण शब्द वापरतो. परंतु भारतीय राज्यघटनासुद्धा असाच विषय आहे की या शब्दांचा वापर फक्त आणि फक्त परीक्षेत मुलांना हा डायव्हर्ट करण्यासाठी किंवा मुलांचं कन्फ्युजन करण्यासाठी वापरला जातो मित्रांनो. त्याच्यामुळं हे आपले राज्यघटनेचे कीवर्ड्स आहेत, हे तुम्ही बाजूला काढून ठेवलेच पाहिजेत. आणि तुम्ही प्रत्येक टॉपिक ज्यावेळेस वाचाल त्या टॉपिकमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न हमखास दिसणार आहेत. त्याच्यामुळं व्यवस्थितपणे काळजी घ्या. सुरुवातीलाच सांगतोय, पहिल्या टॉपिकपासून ते शेवटच्या टॉपिकपर्यंत ज्यावेळेस तुम्ही राज्यघटना वाचाल, जिथे जिथे हे शब्द येतील त्या शब्दांना तुम्ही अंडरलाईन केली पाहिजे किंवा ते शब्द किंवा त्याची नोट तुम्ही बाजूला लिहून काढली पाहिजे. तर अशा प्रकारचे हे जरा आपल्या बेसिक पार्ट होता लेक्चरचा. मित्रांनो, मूळ लेक्चर आपल्याला सुरू करायचं आहे ते म्हणजे की आगामी परीक्षेसाठी राज्यघटनेचे असे काही स्पेसिफिक किंवा एक्सपेक्टेड टॉपिक आहेत जे तुम्हाला या टॉपिकवरती फोकस करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बाकीचे राहिलेले टॉपिक करायचे आहेत. परंतु माझ्या माहितीप्रमाणे मोर दॅन सफिशियंट असतील हे टॉपिक आणि याच टॉपिकवरती तुम्ही फोकस केला पाहिजे. तर चला, उशीर न करता आपण लेक्चरला सुरुवात करूयात. मित्रांनो, राज्यघटनेचा अभ्यास म्हटलं की त्याच्यामध्ये पारंपरिक मुद्दे हा एक मी प्रकार केलेला आहे आणि दुसरा एक प्रकार केलेला आहे त्याच्यामध्ये 2019 या वर्षामध्ये जे काही मुद्दे चर्चेत होते त्या मुद्द्यांचा समावेश मी त्या घटकामध्ये केलेला आहे. आता याच्यामध्ये बघा, पारंपरिक मुद्दे ह्याला आपण ट्रॅडिशनल पॉईंट्स म्हणतो. म्हणजे जनरली या विषयाचा अभ्यास करताना हे तुम्हाला मुद्दे वाचावेच लागतात. मग आता भरपूर लोक यालाच कसं म्हणतात की सर कलम 1 पासून ते कलम 51A पर्यंत तर सगळंच पाठ करावं लागतं. हो, ते पाठ झालंच पाहिजे, ते व्यवस्थितपणे समजून पाठ झालं पाहिजे. पण मित्रांनो, की त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की परीक्षाभिमुख हे लेक्चर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा परीक्षेला जाताना तुम्ही एका टॉपिकमधल्या कोणत्या गोष्टी वाचल्या पाहिजेत हे तुम्हाला आज इथं मी सांगणार आहे. मग आपण पारंपरिक मुद्द्यातलं जर बोलायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये पहिलाच टॉपिक आहे की घटनानिर्मिती. मित्रांनो, विषयाचं नावच आहे भारतीय राज्यघटना. त्याच्यामुळं राज्यघटना ही नंतर तयार झाली, त्याच्या अगोदर संविधान सभा नावाचा एक प्रकार आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला दिसतो. तर ह्याच्यावरती एक आयोग 100% प्रश्न टाकत असतं. मग भरपूर लोकांचं कन्फ्युजन होतं की सर ह्याच्यामध्ये तारखा आहेत, मग कशा पाठ करू. 100% तारखा ह्या सर्वांनाच पाठ कराव्या लागणार आहेत, असं कुणालाही ह्याच्यामधून अपवाद नाही आहे. परंतु करण्याची एक व्यवस्थितपणे पद्धत ठेवा. कारण आपण कसं बोलतो, जिथं आधुनिक भारताचा इतिहास संपतो तिथून आपला भारतीय राज्यघटना सुरू होतो, हे तर सर्वांना माहीत असेल. पण घटना अशीच लगेच निर्मिती झाली होती का? बिलकुल नाही. म्हणजे
स्वातंत्र्याच्या अगोदरसुद्धा काही विचारवंतांनी आपल्या भारतीय राज्यघटना असावी अशी मतं मांडली होती. त्यासाठी संविधान सभा स्थापन करा अशीही मते मांडली होती. मग ह्याच्यामधलाच पहिला उपघटक तुम्हाला दिसेल की ऐतिहासिक पार्श्वभूमी. मग ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये काय की संविधान सभेची मागणी केलेली आहेत भरपूर लोकांनी. उदाहरणार्थ गांधीजींनी केली होती, मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली होती किंवा पंडित जवाहरलाल नेहरू असतील यांनीही केली होती. पण तिथले मुद्दे लक्षात ठेवा. गांधीजींनी शब्द नव्हता वापरला आणि मानवेंद्रनाथ रॉय ज्यांना आपण साम्यवादी चळवळीचे जनक म्हणतो त्यांनी स्पष्ट असा संविधान सभा शब्द वापरला होता आणि घटनेची किंवा संविधान सभेची मागणी केली होती. म्हणजे हे जे स्पेसिफिक वर्ड आहेत ते तुम्ही काढून घ्या. मग त्यानंतर ब्रिटिशांनी सुद्धा काय केलं की भारतीयांना समाधान करण्यासाठी किंवा भारतीयांचं समाधान करण्यासाठी वेगवेगळे कमिशन आपल्या भारतामध्ये पाठवले. मग त्याच्यामध्ये ऑगस्ट संधी असेल त्याला तुम्ही ऑगस्ट ऑफर म्हणता, किंवा क्रिप्स मिशन असेल, किंवा त्याच्यामध्ये माउंटबॅटन प्लॅन असेल, त्याच्यामध्ये कॅबिनेट मिशन असेल. माउंटबॅटन प्लॅन हा स्वातंत्र्यानंतर आला होता, त्याच्या अगोदरच आपली घटना तयार झाली होती, त्याच्यामुळे तो मुद्दा ह्याच्यामध्ये नाही आहे. परंतु त्रिमंत्री योजना ज्याला आपण कॅबिनेट मिशन म्हणतो की त्याच योजनेमध्ये काय झालं होतं, आपली संविधान सभेची निर्मिती केली होती. मग आता निर्मिती करताना त्यासाठी एक प्रक्रिया करावी लागणार होती आणि ही प्रक्रियाच म्हणजे आपली काय असणार होती तर इलेक्शन्स. कारण की संविधान सभेची निर्मिती करताना इलेक्शन घ्यावे लागणार होते. मग त्याच्यामध्ये इलेक्शन घेतले गेले. इलेक्शन घेतल्यानंतर कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या किंवा महिला त्याच्यामध्ये किती होत्या, अपक्ष किती होते, कोणत्या पक्षांनी एक जागा फक्त जिंकली, असे भरपूर मुद्दे तुम्हाला ह्या मुद्द्यामध्ये वाचायला मिळतील. ते तर तुम्ही वाचून घेतले पाहिजेत. ह्याच्यामध्ये रचना पण खूप महत्त्वाची आहे बघा. त्रिमंत्री योजनेनुसार 389 घटनेची सदस्य संख्या ठरवली होती. मग त्याच्यामध्ये मुस्लिम लीगचे किती होते, त्यानंतर संस्थानांचे किती होते, किंवा ब्रिटिश भारतीयांचे किती होते, किंवा कमिशनरांचे किती होते. तर हे सगळे मुद्दे ह्याच्यामध्ये तुम्ही वाचून घेतले पाहिजेत. त्याबरोबरच ह्याच्यामध्ये सत्रे किंवा आपण त्यालाच सेशन्स असं म्हणतो. घटना निर्मितीची प्रक्रिया करताना एकूण जवळपास 11 सत्रे झालेली आहेत. मग त्या सत्रांमधलं महत्त्वाचं काय तर पहिलं सत्र कधी, आतापर्यंत आयोगाने फक्त पहिलं आणि शेवटचं ह्याच्यावरती भर दिलेला आहे. परंतु आपल्याला एक स्टेप पुढे जाऊन अभ्यास करायचा आहे. म्हणून आपण एकूण सत्र किती झाली, त्याच्यामधलं सर्वात मोठं कोणतं होतं, सर्वात छोटं कोणतं होतं, त्यानंतर एक दिवसीय सत्र कोणतं होतं, किंवा कोणत्या सत्रामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही हे पण म्हणू शकता की स्वातंत्र्याच्या अगोदर किती सत्र झाली, स्वातंत्र्यानंतर किती सत्र झाली. म्हणजे असे विविध प्रश्न तुमचे बनतायत आणि अभ्यास करताना जेवढे तुमचे प्रश्न बनतील तेवढं समजून जा की तुम्हाला तो विषय समजत चाललेला आहे. ज्याला प्रश्नच पडत नाही त्याला तो विषयच समजत नाही. ही एक मुद्दा ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा आणि तो व्यवस्थितपणे लक्षात राहिला तर तुम्हाला क्लिअर होऊन की आपण वाचताना कसं वाचतोय. ओके. त्यानंतर वन लायनर. आता हा मुद्दा लिहिलेला आहे कारण की याच्यामध्ये वन लायनर असा मुद्दा आहे की खूप युनिक असा आयोगाने पाठीमागे प्रश्न विचारलेले आहेत बघा, की ज्यावेळेस संविधान सभा आपण स्वीकारली तर त्यावेळेस बाहेर पाऊस सुरू होता. म्हणजे हा मुद्दा आपण वाचला की म्हणून तुम्ही कुठंच वाचलेलं नाही आणि हे परीक्षेला कसं विचारलेलं आहे. सोपं एक सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस आयोगाला नवीन काय सापडतं ना त्यावेळेस आयोग तुम्हाला ते पेपरमध्ये प्रश्न टाकतं आणि आयोग तुम्हाला ते सांगतं की बाबा हे लक्षात ठेव. आपण त्याच्यावरती जास्त डोकं चालवायचं नाही. जर एखादं युनिक विधान असेल की जिथं तुम्हाला कुठंच वाचायला मिळालेलं नाही तर ते विधान 100% बरोबर असतं. हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकता की संविधान सभेने एका प्राण्याला प्रतीक मानलं होतं तर तो प्राणी कोणता होता. खूप युनिक मुद्दा आहे बघा. तर ते प्राणी कोणता होता मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा, कारण की अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. समित्या वेगवेगळ्या तर तुम्ही बघितल्या पाहिजेत ज्याच्यामध्ये जिथं जिथं संघ हा शब्द येतो तिथं पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत, किंवा वेगवेगळ्या समित्या होत्या ज्याच्यामध्ये मूलभूत हक्क असतील, अल्पसंख्याक समित्या असेल, राज्यांच्या घटनेसाठी वेगळी समित्या असेल, झेंडा समिती असेल. तर अशा समित्या आणि त्यांचा जोड्या लावा असा तुम्हाला एखादा प्रश्न ह्याच्यामध्ये पडू शकतो. त्याच्यामुळे या टॉपिकमधलं एवढं जरी केलं तरी ते मोर दॅन सफिशियंट असेल. ओके, समजलं असेल सर्वांना. दुसरा मुद्दा बघूयात आपण मित्रांनो, प्रास्ताविका. प्रास्ताविकेलाच आपण काय म्हणतो, सरनामाही म्हणतो, किंवा प्रिएम्बल असंही म्हणतो, किंवा उद्देशपत्रिका असंही म्हणतो. म्हणजे वेगवेगळी नावं आहेत समानार्थी, तीही लक्षात ठेवा. याच्यामध्ये बघा आदर्श आणि उद्देश यांचा क्रम. आता भरपूर लोकांचं कन्फ्युजन असतं की सर नक्की आदर्श कोणते आणि उद्देश कोणते. आदर्श कोणते म्हणाल तर तुम्हाला माहीत पाहिजे की जसं की आपला भारत कसा आहे, सार्वभौम आहे. आपला भारत कसा आहे, समाजवादी आहे. आपला भारत कसा आहे, गणराज्य आहे. आपला भारत कसा आहे, प्रजासत्ताक आहे. म्हणजे आदर्श म्हणजे काय की आपला भारत असा आपल्याला आंतरराष्ट्रीय लेवलला दाखवायचा आहे.
की आमचा भारत कसा आहे, धर्मनिरपेक्षता आहे, आमच्या देशामध्ये कुठलाही अधिकृत धर्म नाही. हे काय आहेत, आपले आदर्श आहेत की जिथं आपल्याला स्वतःला प्राऊड फील होतं. त्यानंतर आपले उद्देश काय आहेत बघा, म्हणजे आपल्याला जे अचीव करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये काय असेल, स्वातंत्र्य, समता, बंधुता किंवा ह्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या संधीची समानता वगैरे आहे. तर हे जे क्रम आहेत तर ते व्यवस्थितपणे बघून घ्या, कारण ह्याच्यावरती आयोगाचा हा आवडीचा मुद्दा आहे. ह्याच्यावरती एक प्रश्न असतोच, त्याच्यामुळे परत एकदा सांगतो, व्यवस्थितपणे बघून घ्या. ओके. ह्याच्या पुढचा मुद्दा बघा, मते. म्हणजेच प्रास्ताविका हा खूप कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा झाला होता. त्याच्यामध्ये प्रास्ताविका ही न्यायप्रविष्ट आहे किंवा नाही असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर भरपूर लोकांना वाटतं की ती न्यायप्रविष्ट आहे. परंतु लक्षात ठेवा, प्रास्ताविका ही न्यायप्रविष्ट नाही आहे, म्हणजेच न्यायालयाद्वारे तिचा अंमल घडवून आणता येत नाही. हा की पॉईंट आहे, लक्षातच राहिला पाहिजे. किंवा प्रास्ताविकेबद्दल सुद्धा वेगवेगळ्या अभ्यासकांनी मतं मांडलेली आहेत. एक नाव तुम्हाला माहिती असेल की नानी पालखीवाला. ते काय म्हटले होते तर आयडेंटिटी कार्ड ऑफ कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे प्रिएम्बल इज द आयडेंटिटी कार्ड ऑफ कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे एक ओळख आहे घटनेची, असं कोण म्हटलं होतं, नानी पालखीवाला. किंवा होरोस्कोप वगैरे असे जे मते मांडलेले आहेत की एम मुन्शी यांनी. तर हे महत्त्वाचे घटक आहेत, तर ते व्यवस्थितपणे बघून घ्या. त्यानंतरचा ह्याच्यामधला पुढचा भाग आहे की घटनेचा भाग आहे का नाही. मित्रांनो, ह्याच्यावरती आयोगाने 100% प्रश्न ह्याच्या अगोदर विचारलेले आहेत. म्हणजे आता इथं सर्वोच्च न्यायालयाचा रोल येतोय. म्हणजे सर्वोच्च न्यायालय काय करू शकतं, स्वतःचा निर्णय बदलू शकतं का, तर ते 100% बदलू शकतं, आणि तेच केलेलं आहे ह्याच्यामध्ये. आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने 3 वेगवेगळ्या केसमध्ये वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत. मग त्याच्यामधली पहिली केस असेल बेरोबार युनियन केस, ज्याच्यामध्ये म्हटलं की प्रास्ताविका हा घटनेचा भाग नाही. त्यानंतरनं केशवानंदी भारती केस असेल, त्याच्यामध्ये काय सांगितलं की प्रास्ताविका हा घटनेचा भाग आहे. आणि त्यानंतरचा पुढचा जो भाग सांगितला, दुसरी जी केस आहे LICची केस, की त्याच्यामध्ये सांगितलं की प्रास्ताविका हा घटनेचा कसा आहे, अविभाज्य भाग आहे. त्याच्यामुळं भाग आहे, भाग नाही, अविभाज्य भाग आहे, हे व्यवस्थितपणे मुद्दे ठेवा, जेणेकरून तुम्हाला पेपरला ह्याच्यावरती कुठेही मार्क जाणार नाही. ह्याच्यामध्ये बघा, अजून एक सांगायचा मुद्दा होता की घटनानिर्मितीचा अभ्यास करताना तुम्हाला एक अजून बघावं लागेल, ते म्हणजे आपण जे वेगवेगळे मुद्दे आहेत, ज्याच्यामध्ये मूलभूत हक्क असेल, मूलभूत कर्तव्य असेल, किंवा आपलं जे आपण आदर्श बघितले, त्याच्यामधले उद्देश बघितले, हे आपण वेगवेगळ्या देशांकडून घेतलेले आहेत. तर ते एकदा बघा की कोणत्या देशाकडून काय घेतलेलं आहे. तर त्याच्यावरतीही एक तुम्हाला प्रश्न 100% पडलेला आहे, आणि याच्या पुढेही पडू शकतो. ओके, समजलं असेल हे सुद्धा. आता तिसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे संघराज्य व राज्यक्षेत्र. आता भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्य असा शब्द तर कुठंच नाही आहे. उलट शब्द काय आहे तर तो राज्यांचा संघ आहे. कारण की भारताचं जे काय देश आहे किंवा राज्य आहे ते अमेरिकेप्रमाणे एकत्र आलेले नाहीत. तर तो भाग त्या टॉपिकमधला आहे, तो मला वाचल्यानंतर समजेलच. परंतु सांगायचा उद्देश एवढाच की बघा मित्रांनो, 2019मध्ये जम्मू काश्मीरचं काय केलेलं आहे, आपण विभाजन केलेलं आहे. आणि जम्मू काश्मीरचं विभाजन करून 2 नवीन केंद्रशासित प्रदेशांची आपण काय केलेली आहे, निर्मिती केलेली आहे. लक्षात ठेवा, निर्मिती. कारण कलम 2 आणि कलम 3चा अभ्यास करताना तुम्हाला 2 गोष्टी खूप कन्फ्यूज करतात सारख्या, त्या म्हणजे निर्मिती आणि स्थापना. तर ते तुम्ही बघून घेतलं पाहिजे. कारण कलम 2नुसार राज्यांची स्थापना केली जाते आणि कलम 3नुसार राज्यांची निर्मिती केली जाते. आणि मग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर, जम्मू काश्मीरमधून जे 2 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली तर ते कोणत्या कलमानुसार केलेले आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. आताच तुम्हाला मी उत्तरही सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित ऐकलं असेल तर तुम्हाला ते उत्तर समजून जाईल लगेच. त्यानंतरचा मुद्दा आहे की राज्य निर्मितीची प्रक्रिया. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की जर संसदेला एखाद्या राज्यामधून जर नवीन राज्य बनवायचं असेल, जसं की आपण पाठीमागं म्हणूयात की 2014ला आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळं राज्य झालं किंवा त्याची निर्मिती झाली, तर त्यासाठी एक प्रक्रिया आहे. त्यासाठी एक विधेयक मांडावं लागतं. विधेयक मांडल्यानंतर संसदेमध्ये दोन्ही सभागृहांमध्ये त्यासाठी बहुमत लागतं. मग ते कोणतं बहुमत लागतं ह्याच्यावरून आयोग तुम्हाला फसवतं. त्याच्यामुळं पहिल्यांदा पॉलिटी वाचायच्या अगोदर बहुमत काय आहे हे आज जरी तुम्ही बघितलं तरीही तुम्हाला समजून जाईल. इतके दिवस आपण वाचलेलं आहे, परंतु आपलं थोडं कन्फ्युजन होतं, ते क्लिअर झालेलं आहे. त्याच्यामुळं हिथं उत्तर तुम्हाला सांगतो मी की साधं बहुमत लागतं. तर अशा प्रकारचे मुद्दे जे आहेत तर ते खूप महत्त्वाचे आहेत. किंवा भरपूर लोकांचं कन्फ्युजन ह्याच्यामध्ये पण असतं की सर, आता पाठीमागं जम्मू काश्मीरचं विभाजन झालं तर त्यासाठी घटनादुरुस्ती केली. संबंधच येत नाही घटनादुरुस्तीचा काय. कारण की लक्षात ठेवा की जिथं साधं बहुमत हा शब्द येतो तिथं घटनादुरुस्तीचा काहीही संबंध नसतो. मग ते काहीही असो, मग ते नागरिकत्व असो, संघराज्य किंवा त्याचे राज्यक्षेत्र, काहीही बदल करू द्या, घटनादुरुस्तीचा काहीही संबंध असणार
नाही, या ठिकाणी तो पॉईंट नमूद करा. त्यानंतर केंद्रशासित प्रदेश हा मुद्दा काय ॲड केलेला आहे, तर आता भारतामधल्या केंद्रशासित प्रदेशांची संख्या बदललेली आहे किंवा राज्यांचीही संख्या बदललेली आहे. जेणेकरून भारतामध्ये सध्या किती राज्य आहेत, तर 28 राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत, 8 आहेत. अगोदर 9 होते, परंतु आता रिसेंटली दादरा नगर आणि दीव दमण यांचं एकमेकांमध्ये काय झालेले आहेत, मर्ज झालेले आहेत. तर ते मुद्दे पाहून घ्या. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, चौथा मुद्दा आहे तो म्हणजे नागरिकत्व. नागरिकत्व हा मुद्दा तसा 2019 मधला खूप चर्चेतला मुद्दा होता आणि त्याच्यामध्ये प्रश्न येण्याची शक्यता ही खूप जास्त आहे. कारण का 2015 पासून NRC म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन, राष्ट्रीय नोंदणी ज्याला आपण म्हणतो, तर ती खूप चर्चेमध्ये होती. परंतु एवढी चर्चेमध्ये नव्हती, कारण की ती फक्त आसाम राज्यापुरती मर्यादित होती. परंतु आता NRCचा मुद्दा न राहता CAA मुद्दा चर्चेमध्ये आहे. CAA म्हणजे काय, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019. कारण की पूर्ण भारतामध्ये या कायद्याला काही ठिकाणामधून खूप विरोध झालेला आहे किंवा काही राज्यांनी याची अंमलबजावणीही केलेली आहे. त्याच्यामुळं आयोगाचं एक लक्षात ठेवा, पॉलिटीचे प्रश्न किंवा अभ्यास करताना जो मुद्दा करंटमध्ये चर्चेत आहे तो मुद्दा तुम्हाला GSमध्ये वाचावाच लागणार आहे आणि त्या अनुषंगानेच तुम्हाला तो प्रश्न पडणार आहे. त्याच्यामुळं नागरिकत्व सुधारणा कायदा असेल हे व्यवस्थितपणे बघूनच घ्यावं लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर नागरिकत्व संपादनाचे मार्ग म्हणजे नागरिकत्व आपण कोणत्या मार्गाने घेऊ शकतो किंवा आपण नागरिकत्व कोणत्या मार्गाने गमवू शकतो किंवा ह्याच्यामध्ये जे कलम 5 ते 11 आहेत ते व्यवस्थितपणे बघून घ्या. तुम्हाला ह्याच्यामध्ये एक प्रश्न विचारतो बघा मी. हा जो आपण नागरिकत्व कायदा म्हणतो 2019चा, ह्याच्यामध्ये पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल किंवा अफगाणिस्तान असेल, या देशामधील मुस्लिम लोक सोडून बाकी लोकांना आपण काय दिलेलं आहे, बाकी 6 गटातील लोकांना आपण नागरिकत्व दिलेलं आहे. तर नागरिकत्व संपादन करण्याचे जे काही मार्ग आहेत त्या मार्गांपैकी कोणत्या मार्गाने त्यांना नागरिकत्व दिलेलं आहे हे तुम्ही मला कशामध्ये सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि परीक्षेमध्ये सुद्धा ह्याच्यावरती एक प्रश्न येऊ शकतो. कलम 5 ते 11 सोपे आहेत, फक्त 1 ते 2 वेळा वाचून घ्या, तुम्हाला ते लगेच समजून जातील. ठीक आहे. सोपा मुद्दा बघितला आपण. आता ह्याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे मूलभूत हक्क, आयोगाचा आवडीचा मुद्दा. आयोगाला प्रत्येक वर्षी हा मुद्दा इतका आवडतो की ह्याच्यावरती एक प्रश्न 100% असतो म्हणजे असतोच. मग मुलं म्हणतात की सर एवढा मोठा टॉपिक आहे. असू द्या, टॉपिक मोठा असू द्या, तुम्ही त्याच्यामधलं नक्की वाचा. परंतु हे जे काही मी कलम लिहून दिलेले आहेत त्याच्यावरती व्यवस्थितपणे काम करा. कारण कलम 15, कलम 14, कलम 16 असेल किंवा कलम 19, 20 आणि 32 हे खूप चर्चेमध्ये होते आणि ह्याच्यावरतीही प्रश्न एखादा येऊ शकतो. त्याच्यामध्ये कलम 14 आणि 15 चर्चेमध्ये का होतं, तर 14 काय सांगतं कलम की कायद्यापुढे सगळे समान असतील. आणि जो नागरिकत्व कायदा जो झाला त्याच्यामध्ये आपण मुस्लिम लोकांना काय दिलेलं नाही, नागरिकत्व दिलेलं नाही. त्याच्यामुळे ते 14चं काय होतं, उल्लंघन होतं आहे. किंवा 15मध्ये काय सांगितलेलं आहे की जात, धर्म, लिंग, वंश बघून काही तुमच्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही. तर इथं धर्माचा मुद्दा येतो, त्याच्यामुळं त्याचं पण उल्लंघन होतं आहे. कलम 16मध्येही ते खूप चर्चेमध्ये होतं, कारण की पाठीमागं बघा केंद्राने काय केलेलं आहे, तर सवर्णांना 10% आरक्षण दिलेलं आहे. केंद्राने बोलतोय मी. तर ते 10% आरक्षण जी तरतूद आहे तर ती कलम 15 आणि कलम 16मध्ये केलेली आहे, तर तेही पाहून घ्या. त्यानंतर कलम 19 हे पण खूप चर्चेमध्ये असतं वारंवार, ज्याच्यामध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक ज्यावेळेस आपण मंजूर केलं त्याच्यामध्ये ते आपल्या भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची जी 6वी आहे, ज्याच्यामध्ये 4 राज्य येतात, त्याला आपण ATM स्क्वेअर म्हणतो, आसाम, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोराम, या राज्यामध्ये ते विधेयक लागू नसणार आहे. मग 19मध्ये जे आपल्याला स्वातंत्र्य आहे ते म्हणजे काय, तर आपण त्या राज्यामध्ये जाऊ शकतो, तिथे जाऊन राहू शकतो आणि ते स्वातंत्र्यावरती कुठेतरी गादा येते, म्हणून ते कलम खूप चर्चेमध्ये होतं. ओके. त्यानंतर कलम 20 पण खूप चर्चेमध्ये होतं, कारण की पाठीमागच बघा जे निर्भया प्रकरण झालं होतं, त्या निर्भया प्रकरणाचे जे काय आरोपी होते त्यांना काय दिलेलं आहे, तर फाशी दिलेलं आहे. तर ते वारंवार कलम 20चा आधार घेऊन काय करत होते, फाशी एक्सटेंड करत होते आणि त्याच अनुषंगाने ते कलमसुद्धा महत्त्वाचं आहे. कलम 32 तर वारंवार तुम्हाला माहितीच आहे की ह्याचा वापर सारखा केला जातो, त्याच्यामुळे तेही महत्त्वाचं आहे, त्याला ही घटनेचा आत्मा म्हटलं जातं. त्यानंतर महत्त्वाच्या दुरुस्ती बघून घ्या, की कोणते मूलभूत हक्क कोणत्या घटना दुरुस्तीने टाकले, ह्याच्यामधला हा महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर अपवाद खूप महत्त्वाचे. मित्रांनो, परीक्षेला गेल्यानंतर तुम्ही अख्खा मूलभूत हक्क वाचून जाता, पण आयोग काय करतं की प्रश्नामध्येच
कलमाचा आधार घेतं आणि उत्तरामध्ये त्याचे अपवाद तुम्हाला विचारतं. त्याच्यामुळं प्रत्येक कलमाचे अपवाद खूप महत्त्वाचे आहेत. ते व्यवस्थितपणे करा आणि त्यानंतरच पेपरला जा. ओके, परत एकदा सांगतोय, अपवाद खूप महत्त्वाचे आहेत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा की राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. कलम किती? 44. खूप चर्चेमध्ये हे कलम होतं. त्याला आपण काय म्हणतो की समान नागरी कायदा. समान नागरी कायदा ही जी कन्सेप्ट आहे तर ती भरपूर लोकांची क्लिअर झालेली नाही आहे आजपर्यंत. कारण काही जे MPSCचे मुलं करतात त्यांनी त्याचा संबंध आरक्षणाशी लावलेला आहे. तर मी इथं सांगू इच्छितो, कलम 14चा किंवा समान नागरी कायद्याचा आरक्षणासोबत काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे ते तुम्ही पाहून घेऊ शकता. कलम 50 म्हणजे याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की न्यायालयाचा आणि कार्यकारी किंवा कायदेकारीचा काही संबंध नसणार आहे. म्हणजेच न्यायालय कसं असणार आहे? विभक्त असणार आहे. जे कायदे करतील आणि कार्यकारी त्याची अंमलबजावणी करतील, त्या कायद्यांची व्हॅलिडिटी किंवा त्याला आपण वैधता म्हणतो, ते तपासण्याचं काम कोणाचं आहे? न्यायालयाचं. मग याच काळामध्ये NJAC असेल म्हणजे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, त्याच्यामध्ये सरकारचा प्रयत्न होता की न्यायालयामध्ये हस्तक्षेप करायचा, परंतु न्यायालय वारंवार ह्या गोष्टीचा किंवा या कलमाचा आधार घेऊन आपली विधानं सांगत असतं आणि त्याच्यामुळेच ते खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. तर त्याच्याबद्दलचे मतं जसं आपण वरती प्रास्ताविकेबद्दल बघितली तसं ह्याच्याबद्दलही काही अभ्यासकांनी आपली मतं सांगितलेली आहेत, तर तेही बघून घ्या. त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मूलभूत कर्तव्य. खूप सोपा असा टॉपिक आहे, परंतु आयोग ह्यावेळेस काय करू शकतं की यापूर्वी सांगतो अगोदर की आयोगाने काय विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही आहे किंवा आहे असं विचारलेलं आहे. परंतु यापुढे थोडं आपण जाऊयात. यावेळी जे 11 मूलभूत कर्तव्य आहे तर त्याचा योग्य क्रम जो आहे तर तो लक्षात ठेवा. ते खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावरती एखादा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतरनं त्याच्यामध्ये दुरुस्ती किती वेळा झालेली आहे तर ती फक्त एकदाच झालेली आहे. कोणती घटना दुरुस्ती आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्यानंतरनं हे जे टॉपिक तुम्हाला मी सांगितले हे पारंपरिक मुद्दे जे आहेत ह्याच्यावरती हमखास 5 ते 6 प्रश्न असतात. त्याच्यामुळं आपला मित्रांनो एकही मार्क गेलेला नाही पाहिजे. त्यासाठी व्यवस्थितपणे हे मुद्दे फोकस करा. आणि मूलभूत हक्कांमध्ये एक टॉपिक सांगायचा राहिला बघा माझा, ह्याच्यामध्ये मी तो लिहिलेला नाही आहे. कलम 25 ते 28 पाहून घ्या, कारण त्याच्यामध्ये धर्मस्वातंत्र्याचं अधिकार आहेत आपल्याला, ज्याच्यामध्ये पाठीमागं अयोध्येचा निकाल लावलेला आहे आणि अयोध्येचा मुद्दा जो आहे तर तो धर्माशी जोडला जातो. त्याच्यामुळे तेही मुद्दे पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. तर हे झाले पारंपरिक मुद्दे. आता पुढचे आपण बघणार आहे तर ते खूप असे महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे 2019 या वर्षामध्ये चर्चेत राहिलेले मुद्दे होते. हो, खूप चर्चेमध्ये राहिलेले होते, कारण ह्याच्यामध्ये असे मुद्दे आपण काढलेले आहेत की जे खूप एक्सपेक्टेड आहेत. मित्रांनो, हे ॲनालिसिस करताना खूप वेळ गेलेला आहे, परंतु ज्यावेळेस ही PDF बनली त्यानंतरनं पॉलिटीचा जो काही साचा आहे तो आपल्याला एक मिळालेला आहे आणि या साच्याच्याच आधाराने आपण काय करणार आहे? परीक्षेला फेस करणार आहे. त्याच्यामध्ये बघा, सुरुवात करूयात आपण. पहिलाच मुद्दा तो म्हणजे MPSC. MPSC का करायचा? तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर MPSC टॉपिक का करायचा? तर सोपं आहे बघा. MPSCने आतापर्यंत ज्या वेळेस राष्ट्रीय लेवलला असेल, आंतरराष्ट्रीय लेवलला असेल किंवा राज्य लेवलला असेल, ज्यावेळी बदल झाले त्यावेळी परीक्षेमध्ये प्रश्न टाकलेला आहे. मग मला सांगा की ज्यावेळेस स्वतः आयोगाच्या बॉडीमध्येच किंवा स्ट्रक्चरमध्येच चेंज होतोय तर आयोग प्रश्न का टाकणार नाही? आणि ही गोष्ट मी RTOलाही पाठीमागं मुलांना सांगितले होते की प्रश्न 100% येणार आहे आणि त्या अनुषंगाने प्रश्नही आला होता. त्याच्यामध्ये खूप सोपा प्रश्न तो होता आणि अशाच प्रकारचाही प्रश्न आपल्याला दिसू शकतो. मग त्याच्यामध्ये MPSCची स्थापना कधी झाली? भरपूर लोकांनाही उत्तर माहीत नसतं की MPSCची स्थापना कधी झालेली आहे. हा मजेचा भाग आहे मित्रांनो. MPSCची स्थापना सर्वांना माहीत पाहिजे, कारण आपण MPSC करतोय तर त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी आपल्याला बेसिक माहीत पाहिजेत. त्यानंतर नेमणूक असेल, त्यांच्या अध्यक्षांची बडतर्फी असेल, त्यांचा कार्यकाळ असेल, त्यांची स्थापना असेल, तसेच त्यांच्याबद्दलची इतर माहिती असेल, हेही तुम्हाला माहीत पाहिजे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. त्यानंतर खूप महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे घटना दुरुस्ती. घटना दुरुस्तीवरती एक प्रश्न आयोग 100% विचारत असतं. मग त्यासाठी आपण काय करायचं आहे तर राज्यघटनेच्या अनुषंगाने घटना दुरुस्ती करताना जी प्रक्रिया आहे ती तुम्ही पहिल्यांदा पाहून घेतली पाहिजे की घटना दुरुस्ती विधेयक कोणत्या सभागृहामध्ये मांडलं जातं,
किंवा घटनादुरुस्ती विधेयक हे संसदेच्या फक्त लोकसभेतच मांडलं जातं का, तर ते बिलकुल मांडलं जात नाही, तर ते संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये मांडलं जाऊ शकतं. तर हा मुद्दा व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. सोबतच अलीकडे झालेल्या दुरुस्ती लक्षात ठेवा. म्हणजे आज तुम्ही पाहिलं आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जर पाहिलं तर 104 घटनादुरुस्ती कायदे झालेले आहेत आणि 126 घटनादुरुस्ती विधेयकं झालेली आहेत. आणि याच अनुषंगाने पेपरलाही तुम्हाला जोड्या लावायला किंवा एखादा सरळ सरळ प्रश्न येऊ शकतो, तर ते प्रश्न अपेक्षित आहेत, तर ते वाचून तुम्ही घेतलं पाहिजे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आणीबाणी. आणीबाणी हा मुद्दा वारंवार चर्चेमध्ये असतोच, परंतु आणीबाणीमधला एक प्रकार आहे की त्याच्यामध्ये आपण राष्ट्रपती राजवट म्हणतो. तर ती राष्ट्रपती राजवट महाराष्ट्राने काय केलेली आहे, अनुभवलेली आहे. आणि ती कधी अनुभवली, तर आता ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट जवळपास 12 दिवसांसाठी लागू झाली होती, 11 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर. त्याच अनुषंगाने त्याच्याबद्दल तुम्ही वाचून घेतलं पाहिजे. त्यानंतर कलम 56 आणि कलम 65 हे कलमांमधला जो काय बेसिक फरक आहे तर तुम्ही तो पाहिला पाहिजे. कारण की 356 ज्यावेळी घटनात्मकरित्या राज्य काम करत नाही त्यानुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. आणि 365 म्हणजे की जर केंद्राने दिलेले निर्देश आहेत ते जर राज्य व्यवस्थितपणे पाळत नसेल तर तिथं 365 अनुषंगाने राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. ओके. त्यासोबतच राष्ट्रीय आणीबाणी हा मुद्दा वाचून घ्या किंवा वित्तीय आणीबाणी हा मुद्दा खूप चर्चेमध्ये होता. कारण पाठीमागच्या काही दिवसापासून वित्तीय आणीबाणी भारतामध्ये लागू होणार किंवा नाही याबाबत खूप चर्चा सुरू होती. आणि तरीही परीक्षेचा एक भाग म्हणून आपण त्याला अभ्यासू शकतो. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तो. आणि ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा ॲड करायचा राहिलेला आहे तो म्हणजे कोणती आणीबाणी लावताना कोणतं बहुमत लागतं, म्हणजे साधं लागतं का विशेष लागतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. ते एक तुम्ही पेपरमध्ये जाताना बघून जा, कारण त्याच्यावरती हे आयोग तुम्हाला फसवू शकतं. ओके. त्यानंतर राज्यपाल किंवा राष्ट्रपती. राज्यपालांवरती एक प्रश्न अपेक्षित का आहे, तर 2019मध्ये आपले महाराष्ट्राचे राज्यपाल MPSCच्या सर्व मुलांना तर माहीतच असतील, सांगायची गरज नाही. कारण की ते एक असं व्यक्तिमत्व आहे की ते खूप चर्चेमध्ये होते, भगतसिंह कोश्यारी, की ज्यांनी आपल्या अधिकारांचा वारंवार काय केलेला आहे, वापर केलेला आहे. त्याच अनुषंगाने तुम्हाला पेपरलाही राज्यपाल या टॉपिकवरती प्रश्न येऊ शकतो. सोबतच अजून ॲडिशनल म्हणजे की गेल्या वर्षभरात जवळपास 10 ते 12 राज्यांचे राज्यपाल बदललेले आहेत. आणि त्या राज्यांच्या राज्यपाल आणि त्यांची नावे आणि त्यांचे राज्य ह्याच्यावरतीही जोड्या लावायला एखादा प्रश्न येऊ शकतो. तर तेही मुद्दे तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये त्यांची नेमणूक कोण करतं, त्यांचा कालावधी किती आहे, घटनेने त्यांचा कालावधी दिलेला आहे का, तर तो दिलेला नाही, तर हे मुद्दे जे आहेत तर ते व्यवस्थितपणे पाहून घेतले पाहिजेत. ओके. त्यानंतर जो 5वा मुद्दा आहे तो म्हणजे मुख्यमंत्री, की खूप चर्चेचा मुद्दा हा राहिला होता पाठीमागच्या महिन्याभरामध्ये, की उद्धव ठाकरे हे आपले मुख्यमंत्री आहेत सध्याचे आणि ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना मुख्यमंत्री झालेले कितवे आहेत, तर ते 8वे व्यक्ती आहेत. काही पुस्तकांमध्ये 7वं दिलेलं आहे, तर ते करेक्शन करून घ्या. तर आतापर्यंत 7 आणि हे एक 8 म्हणजे 8 मुख्यमंत्री असे झालेले आहेत की जे कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. मग मुख्यमंत्री होण्यासाठी किंवा मुख्यमंत्री झाल्यापासून पुढील किती दिवसांमध्ये कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य झालं पाहिजे राज्य विधिमंडळाच्या, किंवा त्यांचा कार्यकाळ असेल, त्यांची ज्या घटनात्मक तरतुदी असेल, ह्या तुम्ही त्या टॉपिकमधून वाचल्या पाहिजेत. ओके. समजलं असेल, हे सुद्धा सोपं होतं खूप. म्हणजे आतापर्यंतचे जे टॉपिक आहेत तर ते खूप सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. आता फक्त 4 ते 5 राहिलेले आहेत, तर तेही आपण लवकरात लवकर संपवूयात. त्याच्यामध्ये बघा 6वा मुद्दा काय आहे, तर तो म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा का करायचा, आपल्याला माहिती आहे की लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. म्हणजे जर लोकसभेने पूर्णपणे व्यवस्थितपणे काम केलं तर ती 5 वर्ष टिकू शकते. परंतु 5 वर्षांच्याही अगोदर पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपती काय करू शकतात, बरखास्त करू शकतात. हा मुद्दा आपल्याला माहितीच आहे. परंतु पाठीमागच्या वर्षामध्ये लोकसभेचे इलेक्शन झाले आणि ज्या वेळेस लोकसभेचे इलेक्शन होत आहेत त्यावेळेस आयोगाने काय केलेलं आहे, प्रश्न त्याच्यावरती विचारलेला आहे. त्यानंतर राज्यसभा तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण का गेल्या वर्षी राज्यसभेचं 250वं अधिवेशन पार पडलेलं आहे. आणि ज्यावेळेस 100 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष, 250 वर्ष पूर्ण होतात कोणत्याही घटनेला, त्यावेळेस आयोगाचा तो आवडीचा टॉपिक होतो. त्याच्यामुळं ह्या वर्षी राज्यसभेवरती एक हमखास प्रश्न आहे आणि तो तुम्ही व्यवस्थितपणे मुद्दा वाचला पाहिजे.
म्हणजे हे दोन्ही मुद्दे तसे संसदेचे भाग येत आहेत, त्याच्यामुळे संसदेमध्ये जरी तुम्ही वाचत असाल तरी या मुद्द्यांना थोडं फोकस करा, ज्याच्यावरती तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला ह्याच्याबद्दल तुम्ही विचारू शकता. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय. ह्याच्यावरती एक प्रश्न येऊ शकतो, कारण का आपलं एक मराठी व्यक्तिमत्व आहे ज्यांचं नाव आपण म्हणतो न्यायाधीश शरद अरविंद बोबडे. हे आता सर्वोच्च न्यायालयाचे काय आहेत, सरन्यायाधीश आहेत आणि ते भारताचे किती आहेत तर 47वे सरन्यायाधीश आहेत. ज्यावेळी महाराष्ट्राची कोणतीही व्यक्ती अशा घटनात्मक संस्थेवरती नियुक्त झालेली आहे त्यावेळेस आयोगाने हमखास प्रश्न विचारलेला आहे. मग तो करंटच्या अनुषंगाने विचारलेला आहे किंवा आपल्या GSच्या अनुषंगाने विचारलेला आहे. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय हा मुद्दा वाचाच. त्याच्यामध्ये खूप अपवाद आहेत, ते वाचा. ज्याच्यामध्ये एखादं उदाहरण तुम्हाला मी देतो की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान किती वर्ष वय पाहिजे किंवा किमान वयाची अट किती आहे का नाही, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्येही सांगा. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. त्यानंतर उच्च न्यायालय. उच्च न्यायालय मुद्दा का करायचा, तर आता रिसेंटली पाठीमागच्या वर्षी आपल्या भारतामध्ये 25वे उच्च न्यायालय कार्यरत झालेलं आहे आणि ते आंध्र प्रदेश राज्यासाठी असेल आणि अमरावती या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामुळेही त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. यामध्ये उच्च न्यायालय आणि त्यांचं मुख्यालय हेही मुद्दे बघून घ्या, कारण अशी भरपूर राज्य आहेत की ज्यांची उच्च न्यायालयाचं कार्यस्थान जे आहे तर ते राज्याच्या राजधानीचं ठिकाण नसून वेगळ्या ठिकाणी आहेत. उदाहरणार्थ मध्य प्रदेशचं जे कार्यकारी स्थान आहे तर ते कुठं आहे तर ते जबलपूरला. म्हणजे असे अपवाद मुद्दे आहेत, तर ते पेपरला करून जा, तुम्हाला पेपरला त्याच्यामध्ये फायदा 100% होईल. त्यानंतर 8वा मुद्दा विधानसभा किंवा त्यालाच आपण काय म्हणतो की विधान परिषद. विधानसभा आणि विधान परिषद का करायचे मित्रांनो, तर गेल्या वर्षी विधानसभेच्या इलेक्शन झाल्या आणि महाराष्ट्रामधल्या ज्यावेळेस विधानसभेचे इलेक्शन होतात त्यानंतर आयोग त्याच्यावरती 100% प्रश्न टाकलेला आहे आणि याच्या अगोदरही सुद्धा आयोगाने त्यांच्या इतिहासामध्ये ते आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळं विधानसभा हा मुद्दा करंटच्या अनुषंगाने पण करा आणि राज्यघटनेच्या अनुषंगानेही तुम्ही वाचला पाहिजे. त्यानंतर विधान परिषद हा का करायचा, तर पाठीमागच्या काही काळामध्ये आंध्र प्रदेशची राज्य विधान परिषद ही जी काही सभागृह आहे तर ते बरखास्त करण्याचा निर्णय आंध्र प्रदेशच्या विधानसभेने घेतलेला आहे. परंतु मित्रांनो, जरी त्या राज्याच्या विधानसभेने निर्णय घेतलेला असेल तरीसुद्धा जोपर्यंत ते प्रस्ताव किंवा ते जे त्याबद्दलचा जसा प्रस्ताव असेल तो संसदेमध्ये साध्या बहुमताने पारित होत नाही तोपर्यंत त्या राज्याची विधान परिषद निर्मिती किंवा बरखास्त काहीच केलं जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं सध्या भारतामधल्या विधान परिषदांची संख्याही लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही, कारण पाठीमागं रिसेंटली जम्मू काश्मीर राज्याची जी विधान परिषद होती ती आता काय झालेली आहे, रद्द झालेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरतीही एखादा प्रश्न पडू शकतो. ओके. त्यानंतर याच्यामधला 9वा मुद्दा आहे तो म्हणजे घटनात्मक आयोग. आता घटनात्मक आयोग खूप आहेत, ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिले MPSC हा पण कसा आहे, घटनात्मकच आयोग आहे. परंतु बाकीचे सुद्धा घटनात्मक आयोग आहेत ती जे खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये NBC असेल, त्याला आपण काय म्हणतो नॅशनल बॅकवर्ड कमिशन किंवा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. हा मुद्दा का करायचा, तर पाठीमागच्या वर्षी जे आपण 102वी घटनादुरुस्ती म्हणतो की त्या घटनादुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. म्हणजे तो आयोग जो आहे यापुढे कसा ओळखला जाईल, घटनात्मक आयोग म्हणून ओळखला जाईल आणि त्याच्यावरतीच प्रश्न येण्याची काय आहे शक्यता. मग त्याचे अध्यक्ष पाहून घ्या, त्यांचा कार्यकाळ पाहून घ्या. तर हे परीक्षेला मुद्दे आहेत. त्यानंतर NCSC म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट असेल, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब असेल. तर हे मुद्दे तुमचे पारंपरिक ह्याच्यामध्येच जातात, परंतु घटनात्मक आयोगाच्या अनुषंगाने सारखे चर्चेत असलेले हे मुद्दे आहेत. ओके. त्यानंतर वैधानिक आयोग, ज्याला आपण काय म्हणतो गैरसंवैधानिक. लक्षात ठेवा, कारण की पॉलिटीचे शब्द कीवर्ड्स तुम्हाला अगोदर सांगितलेले आहेत मी. वैधानिक आयोगामध्ये नॅशनल वुमेन कमिशन म्हणजेच NWC हा मुद्दा आपल्याला बघावाच लागेल, कारण पाठीमागं बघा हैदराबादमध्ये एक घटना घडली, त्याच्यामध्ये ते दिशा प्रकरण होतं, त्याच्यामध्ये रेपचं ते प्रकरण होतं आणि त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश त्या उच्च न्यायालयाने काय केलेलं आहे ते पाहून घ्या नाव एकदा. तर त्या उच्च न्यायालयाने काय केलं आहे, जलद न्यायालय स्थापन केलेले आहेत. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस भारतातल्या महिलांच्या अत्याचारांचा प्रश्न येतो त्यावेळेस तिथं रोल
नॅशनल वुमेन कमिशनचा सुद्धा येतो, म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाचा सुद्धा येतो आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला तो मुद्दा वाचावा लागेल. ओके. त्यानंतर निवडणूक आयोग. निवडणूक आयोगामध्ये हा मुद्दा एक प्रश्न 100% लिहूनच घ्या, कारण का पाठीमागं लोकसभेचे इलेक्शन झाले आपण म्हटलं तर हे इलेक्शन कोणी घेतलेले आहेत तर भारताच्या निवडणूक आयोगानेच घेतलेले आहेत. किंवा विधानसभेचे इलेक्शन झाले हेही निवडणुका कोणी घेतल्या, भारताच्या निवडणूक आयोगानेच घेतलेले आहेत. म्हणजेच ज्या वेळेस असे मुद्दे फोकसमध्ये असतात आयोग तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न टाकत असतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला वारंवार एक हॅमरिंग करून सांगतो की हे मुद्दे करा, हे मुद्दे करा, कारण पॉलिटीमध्ये आपल्याला एकही मार्क घालवायचा नाही आहे. त्यानंतर त्या अनुषंगाने राष्ट्रीय पक्ष असेल, पाठीमागं बघा नॅशनल पीपल पार्टीला काय मिळालेलं आहे, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला आहे. त्याच्यामुळे तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्यासोबतच वेगवेगळे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांची स्थापना बघून घ्या, त्यांचे चिन्ह कोणतं आहे तर ते बघून घ्या. ओके. तर हे झाले आपले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे. आणि जो शेवटचा आहे याच्यामध्ये तो म्हणजे पंचायत राज. आता पंचायत राजबद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो थोडक्यात सांगतो मी. पंचायत राजमध्ये जर आपण पाहिलं तर हार्डली एखादा प्रश्न येतो आणि मुलं काय करतात, पंचायत राजसाठी मोठी पुस्तकं वाचतात. मला सांगा, सध्याचा वेळ खूप कमी आहे. जरी आउट ऑफ एखाद्या विषयामध्ये नाही आले, एखादा मार्क जरी कमी आला तरी ते खूप चांगले मार्क आहेत, कारण की तो जो वेळ आहे तर तो बाकीच्या विषयाला आपल्याला देता येईल. मग पंचायत राज जर विषय तुम्ही वाचायला घेतला, मार्केटमध्ये मोठी मोठी पुस्तकं आहेत, तुम्ही ते वाचणार आणि त्यातला जर प्रश्न आला तरच ते तुमचा सुटणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्याला हार्ड वर्क तर बिलकुल करायचं आहे, परंतु आपल्याला स्मार्ट वर्क पण करायचं आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे की आयोगाचे पाठीमागचे प्रश्न लक्षात ठेवा. आतापर्यंत मी कुठल्याच मुद्द्याबद्दल बोललेलो नाही, तर त्यांना तर गरजच आहे आयोगाच्या पाठीमागच्या प्रश्नांची, परंतु ह्यासाठीही खूप गरज आहे की आयोगाचे पूर्वीचे प्रश्न तुम्ही पाहून घेतले पाहिजेत, कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, आणि त्यानंतरच तुम्ही त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते तुम्ही वाचले पाहिजेत. उदाहरणार्थ समित्या. आता पाठीमागं बघा कंबाईनला एक प्रश्न विचारला होता की बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या उद्देशाने केली होती. आता मुलांनी अख्ख्या शिफारसी वाचल्या असतील प्रत्येक समितीच्या, पण आयोगाने काय केलं आपल्याला की सिंपल प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे बेसिक लेवल जे आहे ते आयोग 100% मेंटेन करत असतं. आपल्याला पेपर अवघड का वाटतो तर त्या वेळामध्ये आपले ते मुद्दे कव्हर होत नाहीत, आणि म्हणून तर आपण काय केले ते एक्सपेक्टेड टॉपिक काढलेले आहेत आणि हेच तुम्हाला करायचे आहेत फक्त. त्यानंतर ह्याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रामपंचायत. हा मुद्दा का करून घ्या तर पाठीमागचं जे सरकार होतं म्हणजे उद्धव ठाकरे सरकारच्या अगोदरचं म्हणजे महाविकास आघाडीच्या अगोदरचं, त्या सरकारने निर्णय काय घेतला होता तर सरपंच जो असेल तर तो थेट लोकांमधून निवडून दिला जाईल. ओके. पण ह्या सरकारने काय सांगितलेलं आहे की आता सरपंच हा पूर्वीप्रमाणेच निवडला जाईल, म्हणजे अप्रत्यक्षपणे निवडला जाईल. समजून घ्यायचा प्रयत्न करा, कारण ह्याच्यावरतीही आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. मग त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचा जो कायदा असेल तो पाहून घ्या, त्याच्यामधली घटनात्मक तरतुदी पाहून घ्या, आणि त्यानंतरच पंचायत राजला तुम्ही काय करा, एक थोडा जरी वेळ दिला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिकने मार्क 100% येऊ शकतात. ओके. त्यानंतर मित्रांनो आजचं लेक्चर आपलं तसं झालेलं आहे. खूप वेळ झालं, जवळपास मला वाटते 43 मिनिटं तुम्ही माझं ऐकून घेतलेलं आहे, आणि तसा सर्वांना ह्या लेक्चरचा फायदा 100% होणार आहे. पण मित्रांनो आपण आजचं जे लेक्चर आहे ते डेमो स्वरूपात का ठेवलं होतं तर त्या विषयाबद्दलचा ऑल ओव्हर तुमचा व्ह्यू काय असला पाहिजे. परीक्षेत जाताना तुम्हाला नक्की कोणत्या मुद्द्यांना फोकस ठेवून पुढं पेपरला फेस करायचं आहे, तर ह्यासाठी हे लेक्चर होतं. अपेक्षित आहे की जास्तीत जास्त लोकांना ही लिंक शेअर केली जाईल, आणि जर याबद्दल कोणालाही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, आणि त्याप्रमाणे आपण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मित्रांनो लेक्चर जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, आणि आपल्याही मित्रांना आपल्यासोबत घेऊन चला तर मग पेपरची तारीख जी आहे तर त्या तारखेपर्यंत आपल्याला परफेक्ट बनायचं आहे, आणि टीम द्रोणाचार्य आपल्यासाठी खंबीर तयार आहे. फक्त आपण साथ द्या, आम्ही तुम्हाला नक्कीच मोलाची साथ देऊ. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात पुढील लेक्चरमध्ये.